विकास रेपाळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक विकास कृष्णा रेपाळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला। काल रात्रीपासूनच विविध ठिकाणी केक कापण्यात आले, तर सकाळपासून प्रभागातील प्रादेशिक मनोरुग्णालयात मनोरुग्णांसोबत केक कापण्यात आला। ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयात विकास रेपाळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी मनोरुग्णालयाच्या वतीने विकास रेपाळे यांचं स्वागत देखील करण्यात आलं। त्याचबरोबर त्यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा देखील देण्यात आल्या। त्याचबरोबर वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी मनोरुग्णांना विकास रेपाळे यांच्या हस्ते फळांचं वाटप देखील करण्यात आलं। तर परबवाडी परिसरात समर्थकांकडून केक कापण्यात आला, तर कशिश पार्क येथे जनसंपर्क कार्यालय परिसरामध्ये ठाणे महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना अन्नधान्याचं वितरण करण्यात आलं। या कार्यक्रमास विकास कृष्णा रेपाळे, नम्रता भोसले जाधव, रुपाली विकास रेपाळे, दीपक भोसले, रुपेश मिश्रा, प्रसाद शेरेकर व इतर मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक कार्यकर्ते, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। खरंच मला शुगर आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत। वाढदिवसाचा केक कापून हा वाढदिवस साजरा मॅडम दादा थोड़ा मागे वाटो। परभणी शौचालयवाले कोण कोण मला सांगायचे। खरं तर आचारसंहिता चालू आहे याची जाणीव मला देखील आहे, परंतु काही उपक्रम हे असे असतात की हे राजकारणापलीकडचे असतात। प्रादेशिक मनोरुग्णालयात होणारा वाढदिवस असेल, शाळेमधल्या विद्यार्थ्यांबरोबर असेल किंवा प्रभागातील नागरिकांबरोबर असेल, हे असे वाढदिवस असे असतात की हे काम करण्याची ऊर्जा देणारे असतात। त्यामुळे आचारसंहिता आणि या सगळ्याचं भान ठेवूनच हे वाढदिवस साजरे होत आहेत। पण याही पेक्षा स्वच्छ सुंदर प्रभागाबरोबरच मोतीबिंदू मुक्त प्रभाग हा आम्ही गेले जवळजवळ 3 वर्ष राबवत असलेला उपक्रम आहे। सुमारे 425 प्लस शस्त्रक्रिया आतापर्यंत आमच्या माध्यमातून, मग ते विविध नेत्रालय असतील यांच्या माध्यमातून झालेली आहे। आपण आज ही एक आदर्श आचारसंहिता आहे, बरोबर आहे, पण आपण मला असं वाटतं आचारसंहितेचं सगळे निवडणूक लागो किंवा काही लागो, महत्वाचं आपण जगणं सोडत नाही, आपण खाणं सोडत नाही, आपण पिणं सोडत नाही, आपल्या आयुष्याचे जे अविभाज्य घटक आहेत ते नाही सोडू शकत। आणि तुम्ही बघितलं असेल की हे कुटुंब आहे आमचं एक्सटेंडेड। प्रभागात काम करत असताना अगदी विद्यार्थी दशेपासून आम्ही हा मेंटल हॉस्पिटल मध्ये वेगवेगळे छोटे छोटे कार्यक्रम, त्यांच्यासाठी सामाजिक उपक्रम राबवून कुठे ना कुठेतरी आम्ही त्यांच्यासाठी करतो। आणि अगदी अत्यंत खूप जुनी पेशंट्स आहेत, तुम्ही बघितलं असेल इकडे आलेले वर्षोनवर्षेही आहेत, बरीच पेशंट्स नवीन आहेत। आम्ही कित्येक रुग्ण इथे ऍडमिट केलेत जे अगदी महिनाभरात अगदी पूर्ण बरे होऊन गेलेले आहेत। एक प्रत्येक या मनोरुग्णालय म्हणजे एक रुग्णालय नसून हे एक मला असं वाटतं एक आयुष्यभराची एकाची गोष्ट आहे। आणि या सगळ्यामध्ये मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचा दिवस असतो आपल्या वाढदिवसाचा।
बरेच जण ज्या ज्या ठिकाणी तुम्ही एक स्वतःची मला असं वाटतं निष्ठा असते, प्रेरणा असते, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तुमचा वाढदिवस साजरा करत असता. आणि मला असं वाटतं आम्हाला एक छोटंसं कुटुंब आहे आमचं, की मनोरुग्णालयातील रुग्ण आमच्या परिसरात राहतात म्हटल्यावर एक कुठे ना कुठेतरी आम्ही एक छोटंसं त्यांची जबाबदारी नेहमी उचलत असतो. आणि असं वाटतं की सर्वांबरोबर तो वाढदिवस साजरा करता येतो. हे कुटुंब आमचं बाहेर येऊ शकत नाही, म्हणून आम्ही या ठिकाणी येऊन दरवर्षी आमचा वाढदिवसाची सुरुवात एक ह्यांना भेटून, सर्वांना भेटून यांना काही ना काहीतरी आपण करून, म्हणजे तुम्ही बघितलं असेल फ्रूट वाटप करतो. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महानगरपालिका व कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने 9 एप्रिल 2024 रोजी भारतीय नववर्ष अर्थातच गुढीपाडव्याच्या दिवशी स्वागत यात्रा काढण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नवमतदारांमध्ये व नागरिकांमध्ये जागृती करण्याच्या दृष्टिकोनातून लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करा असं आवाहन स्वागत यात्रेच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी यांनी दिली. तसेच या यात्रेमध्ये जास्तीत जास्त ठाणेकरांनी सहभागी व्हावे असं त्यांनी नमूद देखील केलंय. नववर्ष स्वागत यात्रेची तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस महानगरपालिकेच्या विविध विभागांचे प्रमुख तसेच कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाचे निमंत्रक तनय दांडेकर, संजीव ब्रह्मे, डॉक्टर अश्विनी बापट, भरत अनिखिंडी यांच्यासह इतर पदाधिकारी येथे उपस्थित होते. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. विनाकारण उन्हात फिरणे टाळा. हवामान विभागाने दिले तापमान वाढीचे संकेत. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचं आवाहन. गेल्या काही दिवसांपासून उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन
तज्ज्ञ मंडळी आणि डॉक्टरांनी केला आहे. येत्या काही दिवसांमध्ये तापमानात वाढ होण्याचे अंदाज हवामान खात्याकडून दिल्याच्या पार्श्वभूमीवरती नागरिकांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे. उन्हाळ्याची तीव्रता अधिक वाढू लागल्याने भर दुपारी उन्हात जाणं नागरिकांनी शक्यतो टाळावे असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. उन्हाच्या तडाख्यात बाहेरील थंड पेय न घेता घरी बनलेले ताक, दही, लिंबू पाणी, कैरीचे पन्हे, ऊसाचा रस, पुदिना सरबत नियमित घ्यावे व भरपूर प्रमाणात पाणी प्यावे. उन्हाळ्यात सहज मिळणाऱ्या व पाण्याचे प्रमाण जास्त असणाऱ्या रसदार फळांचे सेवन करा. उन्हामुळे तापमान वाढून शरीरातील पाण्याचे प्रमाण वारंवार कमी होऊ लागते. दुपारी 12 ते 3 या वेळेत उन्हात जाणे शक्यतो टाळावे असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. माननीय विकास रेपाळे साहेबांचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्त त्यांनी अनेक उपक्रम केले आणि असे सामाजिक कार्य करत राहतात. मी ईश्वरचरणी आजच्या दिवशी हीच प्रार्थना करतो की त्यांच्या हातून असेच सामाजिक कार्य घडत राहो आणि देवाकडे प्रार्थना करतो की त्यांना दीर्घ आयुष्य लाभो. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माजी नगरसेवक विकास कृष्णा रेपाळे साहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक वैष्णवी मॅनेजमेंट सोल्युशन प्रसाद शेरेकर. टीएमसी आयुक्त अभिजित बांगर यांची बदली, सौरभ राव नवे आयुक्त. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्यानंतर आता ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांचीही बदली करण्यात आली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेत 2 वर्ष आणि ठाणे महानगरपालिकेत 1.5 वर्ष असा आयुक्त पदाचा 3.5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली आहे. बांगर यांच्यावर मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने ही बदली करण्यात आली असली तरी ठाण्यातून बदली व्हावी यासाठी गेले अनेक महिने ते स्वतः प्रयत्नशील होते. ऐन कोरोना काळात ठाणे महानगरपालिका आयुक्तपदी रुजू झालेले तत्कालीन पालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांच्यानंतर 2022 मध्ये अभिजित बांगर यांनी ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली होती. बांगर यांनी आपल्या ठाणे महानगरपालिकेच्या कार्यकाळात 2 वेळा महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केला असून कोरोना काळात ठाणे महानगरपालिकेची बिघडलेली आर्थिक स्थिती रुळावर आणण्याचं मोठं काम त्यांनी केलं. याशिवाय बांगर यांनी अधिकारी वर्गात शिस्तीचे वातावरण आणण्याचा देखील पुरेपूर प्रयत्न केला. नवी मुंबई आणि ठाणे महानगरपालिका असा दोन्ही महानगरपालिकेतील 3.5 वर्षाचा कार्यकाळ पकडून राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने त्यांची बदली मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेल्लरासू यांच्या जागेवर केली आहे. अभिजित बांगर यांची बदली झाल्यानंतर ठाणे महानगरपालिका आयुक्तपदी कोण येणार याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली होती. तर सौरभ राव यांची ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदावरती वर्णी लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक, तरुण तडफदार, कार्यसम्राट, सर्वांच्या मदतीला सदैव तत्पर असे माजी नगरसेवक विकास कृष्णा रेपाळे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री रुपेश मिश्रा आणि सहकारी मित्रपरिवार. स्पॅरोताई फाउंडेशन महाराष्ट्रातर्फे चिमणी वाचवा निसर्ग वाचवा अंतर्गत आंतरशालेय जिल्हास्तरीय चिमणी संवर्धन स्पर्धा 2024 याचं आयोजन करण्यात आलं होतं. निसर्ग परिचय केंद्र टिकुचिनीवाडे येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. ठाणे मुंबई येथील 55 शाळेतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. माझी चिऊताई या विषयावरती 5वी ते 7वी साठी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत कथाकथन तसेच 8वी आणि 9वी साठी विद्यार्थ्यांनी चिमणीचे चित्र काढून आपल्या आवडीनुसार पालकांच्या मदतीने हस्तकला केली होती. यामुळेच एकूण त्यांच्या घरचं वातावरण चिमणीमय झालं. परीक्षा समिती प्रमुख निशिकांत महाकाळ, रवींद्र शिंपी परीक्षकांनी वेगवेगळ्या गटात त्यांच्या सहकाऱ्यांसोबत सकारात्मक परीक्षण केले. विजेत्यांमध्ये प्रथम क्रमांकात सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तर या उपक्रमास कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांची हस्तकला कथाकथन पाहून प्रसन्न होऊन त्यांना मार्गदर्शन केले व चिमणी संवर्धन करण्यासाठी भावी पिढीने उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.